संजय राऊत रोहित पवारांविरोधात हक्कभंग महिलांचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून मंत्री जयकुमार गोरेंनी उचललं कठोर पाऊल। विधानसभाध्यक्षांकडून प्रस्ताव मंजूर। बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार। माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र। 17 तारखेला उपोषण करणार। पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया। गोरे ज्युनियर सोमय्या, मुख्यमंत्र्यांनी गोरेंचा राजीनामा घ्यावा। संजय राऊत आक्रमक, तर महिलेला न्याय मिळवून देण्यात चुकीचं काय? नोटीसला उत्तर देऊ, रोहित पवारांचं गोरेंना प्रत्युत्तर। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। घाटकोपरची भाषा गुजराती। संघाचे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी। भैयाजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच, ती प्रत्येकाने शिकलीच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात उत्तर, तर आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांच्या भूमिकेचे आभार। मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गोंधळ। जोशींनी माफी मागितल्याने विरोधकांचा सभात्याग। भाजपच्या राम कदमांकडून भैयाजी जोशींच्या वक्तव्याची पाठराखण। घाटकोपरमध्ये जास्त गुजराती एवढंच जोशींचं म्हणणं। बोलण्याचा भाव समजून घ्या, कदमांची प्रतिक्रिया। बीड मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओतील सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता। दमान यांचा आरोप, तर सतीश भोसले पैसे मोजत असतानाचा व्हिडिओ दमान यांकडून ट्विट। बीडमधील मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ 1.5 वर्षांपूर्वीचा। मारहाण करणारा सतीश भोसले आमचा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा, सुरेश धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही, त्याचा खून तर झाला नाही ना? शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना शंका।